आसा आमचे पंचायत मिनिस्टर हांच्यांनी तुमकां आतांच म्हणजे कोविडांतली महामारी कशा पद्दतीन राज्यांत चालू आसा आनी ताजेर आमचो रोल कितें हाजेर आयची वर्च्युअल मिटींग आसा। हांव कालच्यान वर्च्युअली वेगवेगळ्या जाणांक पयरच्यान म्हटल्यार जाता वर्च्युअली वेगवेगळ्या जाणां कडेन उलयत आसा। विशेश करून पयलीं आमचे सगळे PHCचे हेल्थ ऑफिसर्स, GMCचे डॉक्टर्स, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे डॉक्टर्स जे डायरेक्टली फ्रंट वॉरियर्स आसात, जे डायरेक्टली पेशंटांक ट्रीट करतात, तांच्या कडेन हांव सगळ्यात पयलीं उलयलो म्हाज्या वाडदिवसाच्या दिसा म्हणजे 24 तारखे दिसा। हांवें प्रॅक्टिकली थंय वचून ऑक्सिजन, रेमडेसिवीर हाचो सगळ्याचो रिव्यू घेतलो। दुसरे दिसा हांवें डायरेक्टली होम डिपार्टमेंट वीच इज एन पुलीस PI म्हणजे सगळ्या पुलीस स्टेशनाचे PI, DYSP, SP, DGP हांच्या बरोबर म्हाजे वर्च्युअली टॉक जालो। फक्त विशय इतकोच की कोविड मॅनेजमेंट आमी कशा पद्दतीन बऱ्या रितीन करपाक शकतले। द सेकंड मिटींग ही म्हणजे रेव्हेन्यू ऑफिसर्स म्हणजे डेप्युटी कलेक्टर्स, मामलेदार हांच्या बरोबर जाली, जे एनफोर्समेंट आसात म्हणजे जे आमी कोणी मास्क घालूंक ना, गर्दी जाता, हॉलांनी गर्दी जाता, पुलीस आनी रेव्हेन्यू ऑफिसर्स हांच्या खातीर तांच्या कडेन मिटींग जाली। आज हांव तुमच्या कडेन म्हणजे जे डायरेक्टली ग्रावंडार म्हणजे फिल्डार काम करतात, फिल्डांतले लोक प्रतिनिधी आसात, ज्यांचो डायरेक्टली संबंध स्थानीक लोकां कडेन येता। खूब बरें दिसता की आमी एक दिसा पयलीं अनावन्स करून सगळ्यो पंचायती, सगळे जिल्हा पंचायत मेंबर्स आज वर्च्युअली जॉयन आसा आनी पयलेच फावटी आमी अशा पद्दतीन म्हणजे कंबायन टुगेदर। लास्ट टायम आमी फक्त पंचांच्या बरोबर मिटींग केल्ली, जिल्हा पंचायतीच्या बरोबर वेगळी मिटींग केल्ली, पण आज सगळे जाण आमी स्थानीक स्वराज्याचे प्रतिनिधी म्हणटात ते सगळे जाण एकत्रित्या आसा। आमकां कोविड मॅनेजमेंट हे एका दुसऱ्याचें काम न्ही, हे फक्त सरकाराचें काम न्ही। हांव एक 2-3 गजाली तुमच्या लक्षान हाडून दिता आनी मुद्दामून ते आमी कशा पद्दतीन बऱ्या रितीन करूंक शकतले हे जे आसा हे आमी म्हाका दिसता पळोवपाक जाय, ताच्या खातीर तेजेर भर दिवचो। आज जर पळयत जाल्यार राज्यांत डेली 30 जाण लोक हे एक्सपायर्ड जाता कोविडा खातीर ऑन एन एवरेज 20 ते 30 हाज्या मदीं। तो मॉर्टेलिटी रेट कमी कसो हाडप हाजेर वर्किंग चालू आसा, बट ताच्या फाटल्यान जी कारणां जी आसा ही कारणांय खूब म्हत्वाची आसा। इट इज नॉट ओन्ली द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द डॉक्टर म्हणजे फक्त दोतोर मॉर्टेलिटी रेट कमी हाडूंक शकतले अशें ना। आतां तेका लागून आमी कितें करपाक शकता, आमचें कॉन्ट्रिब्युशन कितें हाजेर आमी भर दिवचो पडटलो। हें सांगता आसतना हांव मुळात सुरवात जी आसा म्हणजे तुमी सगळ्यांनी फाटलें वर्सभर वेगवेगळी कामां केल्या म्हाका खबर आहा। म्हणजे मार्च 2020 पासून ते मार्च 2021 पर्यंत फिल्डार काम केलें आमी, मास्क वाटले, सॅनिटायझर वाचले, लॉकडावन केलें, सगळ्या जाणांक टेस्टींग हे तें सगळें दिवपाचें काम केलें। बट दिस इज इन द सेकंड वेव जेन्नाच्यान सुरू जाल्या तेन्ना एकदां परत हें सगळें वाडपाक लागल्या, तितून हांव डिटेलान वचना। बट आत्तां फोकस कित्याचेर करपाक जाय जाल्यार आत्तां फोकस जो करपाक जाय हो पयल्यान पयलीं टेस्टिंगाचेर करपाक जाय। आजुनूय बी म्हणजे लोक टेस्टींग करिनासतना सिमटम्स आसतना भयान घरान रावता। हांवें प्रॅक्टिकली पळयलां गांवांनी म्हणजे भियन आसूं थंय टेस्टिंगाक कोण वयतलो, टेस्टिंगाक गेलो जाल्यार हॉस्पिटलान वयचो पडटलो, ह्या भयान घरा कडेन रावता। तांकां कावन्सिलींग करपाची गरज आसा। तुमच्या प्रत्येक वार्ड मेंबराचो प्रत्येक घरांत हो संबंध आसा, टेलिफोन नंबर तुमच्या कडेन आसा, त्या खातीर कोणूच टेस्टींग करिनासतना रावो नाकात हें स्ट्रिक्टली सांगात। दुसरें, आमी घातलेले SOP हाजें पालन करपाक रायात म्हणजे मास्क यूज करपाक जाय, सोशल डिस्टन्सींग मेंटेन करपाक जाय, ताच्याच बरोबर सॅनिटायझर वापरपाक जाय, तुमच्या बाजारात गर्दी जावपाक जायना, बस स्टँडार गर्दी जावपाक जायना, PHCनी गर्दी जावपाक जायना। हेजेर आतां ज्या ज्या जाग्यार PHC आसा तुमी सगळे जाण सरपंच, पंच थंयसले त्या PHCतले आमी टेस्टींग सेंटर दुसरे कडेन शिफ्ट कर म्हणून सांगलां। दुसरे कडेन शिफ्ट कर म्हणजे खंय कर, आमची प्रायमरी शाळा जर बंद आसा, हायर सेकंडरी बंद आसा, ज्या जाग्यार स्पेस अवेलेबल आसा थंयसर टेस्टींग सेंटर सुरू करचें। आयच्यान ते सगळे हेल्थ ऑफिसर टेस्टींग सेंटरा खातीर वॅक्सिनेशना खातीर जागा सोदपाक लागला, नॉट फॉर द टेस्टींग, त्या खातीर टेस्टींग सेंटर PHCनूच उरतलें। वॅक्सिनेशनाक येवपी लोक आनी टेस्टिंगाक येवपी लोक हे मिक्स जावचे न्ही म्हणून वॅक्सिनेशन हे स्कुलांनी व्हरपाचें। हेल्थ ऑफिसर आमचे प्रत्येक कडले वॅक्सिनेशन सेंटर म्हणजे 30-35 कितें तरी आमच्यो PHC जाता, ते 30-35 PHC वेगळे कडेन आपले वॅक्सिनेशन सेंटर सुरू करतले।
टेस्टिंग सेंटर हे PHCनूच उरतले, कारण OPDक येवपी पेशंट हेका टेस्ट करचो पडटा. आता रिपोर्ट थोड्या जाणांचे फक्त आयच्या उपरांत 21 तारखेचे रिपोर्ट थोड्या जाणांचे पेंडींग असले, तांकां आयज सांजे पर्यंत मेळटले. तुमी हेल्थ ऑफिसरांकूय सांगात आयज सांजे पर्यंत सगळ्यांचे रिपोर्ट पेंडींग मेळपाक जाय. मागीर फक्त एक दिसाचो रिपोर्ट पेंडींग उरतलो, एकाच दिसाचो. म्हणजे जवळपास जेचो रिपोर्ट 26 तारखेक काडला ताका 28 तारखेच्या पयलीं मेळोकूच जायो. हेज्या वयर उरचे ना. म्हणजे 26 तारखेक काडलो जाल्यार मॅक्झिमम टू मॅक्झिमम अल्टरनेट डे. ओके, हे रिपोर्ट मेळपाक इन्सिस्ट करात. आनी जेका सिमटम्स दिसता तेका आज आमी डिक्लेअर केला की मेडिसीन कितें कितें घेवपाची हाजे म्हाज्या स्वताच्या फेसबूक पेजीचेर आसा. मदीं कोणूच म्यूट करचो न्ही, अनम्यूट करात, म्यूट करात, सॉरी. म्हाज्या फेसबूक पेजीचेर आसा. डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसीन डिक्लेअर केला ती वखदां डायरेक्टली जेका 15 वर्साच्या वयर भुरगे आहात, वयले मनीस 15 वर्साच्या सकयले सुरू करूं नाकात. म्हणजे पॅरासिटामॉल, डॉक्सिसायक्लीन आनी आयव्युमिसायट्रीन. डॉक्सिसायक्लीन हे मेडिसीन दिसाक 2 टॅबलेटी सकाळ सांजच्यो. आयव्युमिसायट्रीन समथींग 12 मिलीग्राम. जाय जाल्यार तुमकां हांव स्लायडूय आत्तां दाखोवपाक लायता, जी स्लायड तुमकां स्क्रिनीचेरूय थोड्या वेळान दिसतली. तें मेडिसीन सुरू करात. ती पेज ही खूब मोठ्या प्रमाणात तुमी प्रमोट करात, तुमच्या WhatsApp ग्रुपाचेर घालात. हांव ती पेजूय आत्तां तुमकां स्क्रिनीचेर दाखयता. ती पेज खूब मोठ्या प्रमाणात प्रमोट करात. ती वखदां 15 वर्सां वयल्या भुरग्यांनी घेतली. फक्त लॅक्टेटींग मदर म्हणजे भुरग्याक दूद दिवपी आवय, प्रेग्नंट वुमन आनी 15 वर्सां सकयले भुरगे हेंच्यांनी जर सोडले जाल्यार जेका सिमटम्स दिसता, आतां दोतोराची सुद्दां गरज ना, ती वखदां घेयात म्हणून सांगात. म्हाका दिसता ती वखदां जर घेतली कोणाकूच त्रास जावचो ना. वयल्यान हांव परत सांगता तुमकां, वयल्यान जाल्यार तुमी ताका कॉम्प्लिकेशन जावपाची तुमकां पेज दिसली म्हाका दिसता. सगळ्या जाणांक स्क्रिनीचेर मातशी रावन दिसतली स्क्रिनीचेर. ओके, ती स्क्रिनीचेर दिसतली पेज तुमी डावनलोड करून घेवं येता किंवा तुमच्या तुमी स्क्रीनशॉट मारून घेयात. ज्या निमित्तान आतां तुमकां दिसतली ती मेडिसीन सर सकट चालू करात. हांव सांगता, हांवें तुमच्या पर्यंत मेसेज कित्याक दिल्या, ही आजुनूय बी जी पेज तुमकां दिसता त्या शेवटच्या कॉलमांत आमी तेजी मेडिसीन खंयची खंयची ती बरयल्या. ओके, ती मेडिसिन्स डायरेक्टली जर तुमी चालू केली जाल्यार कांयच हरकत ना. म्हणजे कोणाकूच त्रास जावचो ना. ओके, त्या खातीर ती चालू करप हें गरजेचें आसा. हें हांवें कित्याक सांगता मुद्दामून, तर खूब जाण तुमकां दिसली, सगळ्या जाणांक दिसली आसतली टॅबलेट पॅरासिटामॉल 500 मिलीग्राम जोर आयलो जाल्यार दिवपाची. टॅबलेट डॉक्सिसायक्लीन 100 मिलीग्राम दिसाक 2दा गुळी घेवपाची 5 दीस. बिफोर ब्रेकफास्ट, बिफोर डिनर. टॅबलेट आयव्युमिसायट्रीन 12 मिलीग्राम 1 टॅबलेट डेली, ही 5 दीस घेवपाची. ओके, बिफोर लंच म्हणजे दनपारची घेयात. आनी स्टीम इनहेलेशन खूब मोठ्या प्रमाणात घेवपाचें, गार्गलिंग करपाचें. हें जर आमी इतकें सगळें जर केलें जाल्यार हांव परत सांगता तुमकां म्हणजे कोरोना खातीर, म्हणजे लोकांक जे कोरोना जाता, सिमटम जालो सुद्दां जर आसत जाल्यार कॉम्प्लिकेशन जावची ना, निमोनिया जावचो ना. लोकांक सांगात. आनी स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर फॉर होम आयसोलेशन ही पेज प्रमोट करात. ही सगळीं वखदां आमच्या लागच्या PHCन आयच्यान फुकट मेळटली. तो पॉझिटिव्ह म्हणजे होम आयसोलेशन आसूंक जायो, तो पॉझिटिव्ह येवंक जायो ना. तुमकां सुद्दां जरी दिसता, कोणाक लक्षणां दिसता, ही वखदां जी आहा ती खूब मोठ्या प्रमाणांत लोकांक दिवपाक तुमी सुरवात करात. खूब मोठ्या प्रमाणांत लोकांक दिली जाल्यार आमी कंट्रोल करपाक शकतले. दुसरो विशय हांवें जो सांगलो की आमी आमच्या पंचायत एरियेन कितें कितें करपाक शकता. हांवें जशें म्हटलें की SOPचें पालन करपाक शकता. आज हांवें डेप्युटी कलेक्टर आनी पुलिसांक जें सांगलां, तुमच्या पंचायत एरियांनी जर मार्केट प्लेसीस आसत जाल्यार ते विकली मार्केट भरता आसत, म्हाका दिसता तेजो जागो तुमकां खूब मोठ्या प्रमाणांत हाडून दिवचो पडटलो. आमी पूर्णता म्हटलां की पूर्णता लॉकडावन केलें जाल्यार तेजे परिणाम जातले, बट तरी सरकार विचार करता एक थोड्या दिसां खातीर आमच्या लोकांच्या जो तकलेन कन्सेप्ट केला, म्हणजे महाराष्ट्रांत कर्नाटकांत लॉकडावन केलें जाल्यार सगळें कंट्रोल जातलें. आमी खरें म्हटल्यार प्रत्येकाक एडवायज करा, आमकां जे घरांतलो भायर सरचें न्ही. ओके, हें जर आमी प्रमोट केलें,
खूब मोठ्या प्रमाणात जाल्यार निश्चितरित्या म्हाका दिसता आमी गरज नासतना घरान भायर सरचें न्ही. स्कुलां कॉलेजी आमी बंद दवरल्या. आमी इवन दो म्हटलां प्रत्येकाक एडवायज करता की घरांतले भायर सरूं नाकात. तुमी तुमच्या पंचायत एरियेनी जी रेस्ट्रिक्शनां जी घालपाक मेळटा जी करपाक मेळटा ती घालात. आमी नायट कर्फ्यू लायला. आमी 10 उपरांत नायट कर्फ्यू म्हटलां. ओके, म्हाका दिसता त्या नायट कर्फ्यूचेंय पालन तुमच्या एरियेचेर कशें करपाक मेळटा तें करात. इवन दो गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरना ताका म्हाका बरें दिसलें, स्पेशली विथ द होम आयसोलेशन आनी यूज ऑफ मास्क. आमी खरें म्हटल्यार होम आयसोलेशनचो स्टिकर लावपाचो बंद केल्लो, पण आतां लोक खूब मोठ्या प्रमाणांत होम आयसोलेशनान आसलेले गांवांत भोंवपाक लागल्या. ते चड प्रमाणे म्हणजे सुपर स्प्रेडर जाल्ले आसात. ते खूब प्रमाणांत दुसऱ्यांक स्प्रेड करपाक लागलेले आसा. त्या खातीर पयलीं 1-2दां तांकां एडवायज करात. नाजाल्यार म्हाका दिसता पुलिसांक सांगून कोवीड कॅर सेंटरांत तांकां रावचें पडटलें. तांकां सरळ सांगात की तांकां धरून कोवीड कॅर सेंटरांत उडयात म्हणून. आमचे श्यामाप्रसाद मुखर्जी आनी फातोर्डाचो स्टेडियम कोवीड कॅर सेंटर चालू आहा. फक्त आमकां चिंता कोणाची आहा तें सांगता हांव. जेका सिमटम्स दिसोन जो घरान आसा 8 दीस 10 दीस जो हॉस्पिटलायज जायना, आयजूय बी डेली जी आसा पळय न्ही, तुमी डेथ जर तुमी मुद्दामून काडून पळयशात 4 लोक हे विदीन 24 अवर्स म्हणजे ब्रॉड डेथ तरी आसतात नाल्यार विदीन 24 अवर्स अर्द्या वरा पयलीं हाडलो आनी एक्सपायर्ड जालो. कालचो 41 वर्साचो भुरगो अर्द्या वरा पयलीं हॉस्पिटलांत पावला आनी ताज्या उपरांत तो एक्सपायर्ड जालो. ही बातमी आमकां दिवची पडटा. हें कित्याक जाता सांगता हांव. सेकेंड वेव जी कोरोनाची आसा ती 8 दिसाच्या भितर कंप्लिटली लंग्स कॉलेप्स जाता विदीन 8 डेज. ताजे जे पॅरामिटर्स आसात हे पॅरामिटर्स एकदां डिस्टर्ब जाले ब्लडांतले पॅरामिटर ते रिवर्स जावपाक खूब कठीण आसा. ती डे 1च्यान जर ट्रिटमेंट स्टार्ट जाली, आमी दिल्या ती सुद्दां ट्रिटमेंट स्टार्ट जाली जाल्यार तेजे पॅरामिटर्स कंट्रोलान उरूंक शकता. ताजे लंग्स कॉलेप्स जावपाचें आडोवपाक शकता. म्हणून आपलो रिजल्ट येवंक ना म्हणून हांव वखदां घेयना, हें जावचें न्ही. हांवें त्या ती सांगलें डे 1च्यान वखदां घेवपाक सुरू करा. रिजल्टाक रावनाकात. रिजल्ट लेट सुद्दां येयलो, तुमी 5 दीस वखदां घेतली कांयच फरक पडना. त्या वखदांचो तुमकां सायड इफेक्ट जावचो ना. पण 5 दीस वखदां घेयना जाल्यार जे लंग कॉलेप्स जातले, जे ब्लडांतले पॅरामिटर वाडटले ते रिवर्स जावपाक महाभयंकर कठीण आसा. एकदां पेशंट्स वेंटिलेटराचेर गेलो तो रिवर्स जावपाक खूब कठीण आसा. आयजूय बी GMCन आमी म्हणटा 90च्या पेक्षा चड लोक हे वेंटिलेटराचेर आसात. आमी आमच्या परीत सगळो इन्फ्रास्ट्रक्चर जो जाय म्हणजे आयज परत आमी 100 बेड आमच्या सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान वाडयता. 50 बेड आमी आजिलोच्या हॉस्पिटलान म्हापसा करता. ओके, आमी GMCंतल्यो बेड कॅपेसिटी वाडयता. 2 दिसांनी सुपर स्पेशलिटी सुरू करता. पण एक ज्या एरियेत ज्या जाग्यार लागीं जे आमचे हॉस्पिटल आसा त्या लागीं हॉस्पिटलांत आमी वचपाची गरज आसा. लागीं म्हणटा आसतना सावथांतले लोक हे आमच्या सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ESI हॉस्पिटल हांगासर एडमिशन करात. सगळ्या जाणांक GMCन बेड मेळची ना. GMCंतली बेड कॅपेसिटी वाडल्या. ताज्या व्यतिरिक्त म्हणजे भायर आसलेली प्रायवेट आसलेली हॉस्पिटलां आयज आमी DDSSYचेरूय विचार करपाचे आसा. प्रायवेट आसलेली हॉस्पिटल्स जी आसा ही प्रायवेट हॉस्पिटलांचो यूज करपाक लागात. आमी ताजेरूय विचार करता. दुसरी गजाल जी आसा ही आमी नॉर्थ गोव्याच्या बाबतींत सांगता आसतना आजिलो हॉस्पिटल आज आमी कन्वर्ट केलां. आजिलो हॉस्पिटल आमच्या कडेन बेड अवेलेबल आहा. पेडणेच्यान येवपी पेशंट डायरेक्टली तुमी GMCन येवपाची गरज ना. तुमी आजिलो हॉस्पिटलांत आमी बेड अवेलेबल करून दिला. थंयसरूय आमच्या कडेन ICU आसा. थंयसरूय ऑक्सिजन अवेलेबल आसा. थंयसरूय आमच्या कडेन इंजेक्शन रेमडेसिवीर अवेलेबल आसा. प्रायवेट हॉस्पिटलांत कोणायचो जरी पेशंट आसा आनी तेणी जर सांगलें की इंजेक्शन थंय अवेलेबल ना, आमी गोवा मेडिकल कॉलेजींतल्यान इंजेक्शन रेमडेसिवीर हें ताका थंयसर अवेलेबल करून दिता. हांव परत सांगता, हें तुमच्या इन्फॉर्मेशना खातीर सांगता. आमी जे नंबर्स दिल्या हांव नंबर थोड्या वेळान रिपीट करता. ते नंबर्स जो तुमी सगळे जाण यूज करून लोकांक मदत करपाचो प्रयत्न करात, जेणे करून आमी सगळो बर्डन हे आमकां पूर्णता स्टेटीच्या सेंट्रल टिमीचेर पडचें न्ही. म्हणजे आमी सेंट्रली सगळें मॉनिटर करपाचो प्रयत्न करता. बट जर ते सेग्रिगेट जालें, सगळ्यांच्या पर्यंत तुमी जर मदत केली ओके जाल्यारूय बी तेजो खूब मोठो आमकां मदत जावपाक शकता. त्या खातीर आमी आपलो प्रत्येक पंचायत ही कोरोना फ्री पंचायत कशी जातली हाजो तुमी बसून विचार करात. सगळे पंच बसून विचार करात.
ओके, आता फक्त ते सॅनिटायज करपाचें आनी करपाचें हाजेर आमी न कॉन्सन्ट्रेट करता. आमी आपल्या पंचायतीन कोरोनाची डेथ जावची न्ही, आपल्या पंचायतीन एकूय कोरोनाची डेथ जावची न्ही हाजेर फोकस करचो पडटलो. आपली पंचायत कोरोना मुक्त पंचायत जावची. ताच्या खातीर कितें कितें करूं तुमी हें सगळें जावपाक शकता. तुमी पर्सनलायज करतले तेन्नाच जावपाक शकता. हांव जनरल स्टेटमेंट सगळें करपाक शकता. इट इज जनरल स्टेटमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे आमी म्हणटा की कायद्यान आमी एनफोर्समेंट करपाक जाय, कायद्यान आमी टेस्टींग कंपल्सरी करपाक जाय, हें सगळें शक्य आहा, तें सगळें बरोबर आहा. बट तरी सुद्दां आमी पर्सनलायज लेवलाचेर जितके लोकां कडेन उलयतले तितके आमी तांकां मदत करपाक शकतले. हांव आयज आमच्या कडेन प्रायवेट डॉक्टर्स 4 जाण मडगांवांतल्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान ऑन बोर्ड येतात. म्हणजे ते डेली मडगांवांतल्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांतलो रावंड घेतलो. चौगांयची नांवां आत्ता कडेन म्हाजे कडेन ना, बट चौगूय चेस्ट फिजिशियन, पल्मोनॉलॉजिस्ट हे 4 जाण हे बरे डॉक्टर्स. डॉक्टर राजेश्वर नायक आसतलो, डॉक्टर मिलिंद देसाय आसतलो, डॉक्टर अशे 4 जाण आसात जे मडगांवांतले नामवंत डॉक्टर प्रायवेट आसात तेंचे क्लिनीक. हे आमचे कडेन मडगांवांतल्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत ते ट्रिटमेंट दिवपा खातीर आयच्यान ऑन रावंड सुरू करतात. हांव नंबर दिता ते तुमी नंबर नोट करून घेयात. तुमकां जेन्ना जेन्ना गरज लागता तुमी त्या त्या हॉस्पिटलांत त्या नंबराचेर इन्क्वायरी करून तुमी तेंची इन्फॉर्मेशन घेवपाक शकता. डॉक्टरां कडेन वागता आसतना, नर्सींग कडेन उलयता आसतना आमी थोडेशे पाशियस दवरचे पडटले. कारण गेले 1 वर्सभर ते सामके अंडर टेन्स काम करीत आसा. त्या खातीर आमी आमची लँग्वेज जर बरी दवरली, आमी तांकां बुस्ट दिलें जाल्यार ते आनीक बरें काम करपाक शकतले. त्या खातीर पर्सनली आसत किंवा फोनार आसतले तुमी वेवस्थीत रित्या उलोवचे. नंबर नोट करून घेयात. ESIतलो नंबर आसा 0832 हो लँडलायन नंबर आहा. 0832 270 3036 270 3036. आमचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मडगांव हांगासलो नंबर आसा 0832 272 7300 272 7300. आनी सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल फोंडाचो नंबर आसा, जे फोंड्याचे नंबर आहा तोय दिता तुमकां 7020 973897 7020 973897. GMCतलो नंबर फक्त PROतले एक 4 नंबर आमी एनावन्स करपाचे आसा आनी सेंट्रली एक नंबर एनावन्स करपाचो आसा. तो कंप्लिटली आयज सांजचो पर्यंत एनावन्स जातलो. पण ह्या नंबराचेर तुमी थंयसर आसलेलो PRO हो तुमकां मदत करपाक शकता. थंयसर आसलेलो जो मनीस हो फोन हँडल करता तोय मनीस तुमकां ह्या बाबतींत मदत करतलो. आमी वेगवेगळ्यो गजाली ज्यो राज्याच्या मार्फत करीत आसा ताजें म्हाका दिसता इम्प्लिमेंटेशन पंचायत लेवलाचेर पंच सरपंच हांवें तें सांगलां फक्त आपल्या पंचायत एरियेत कोरोना डेथ जावपाक कशी दिवचे ना. म्हणजे जावपाक दिवचे ना आसत जाल्यार थंयसर आसलेलो पेशंट हो बेगिनात बेगीन हॉस्पिटलायज जावपाक जाय जाल्यार ताका फॅसिलिटेट करपाक म्हणजे आयदर PHCची एम्बुलन्स आसतली, पंचायतीची आसतली एम्बुलन्स आसतली, 108 आसतली, तुमी एवेलेबल करून दियात, फॅसिलिटेट करून दियात. तेज्या कडेन डेली म्हाका आजुनूय कंप्लेन्स येतात की होम आयसोलेशनात आसलेल्याची विचारपूस कोण करिना म्हणून. नो डावट हेल्थ वेवस्थेचेर इतकें बर्डन आसा. एकदां PHCतल्यान ताका फोन वचपा खातीर लेट जाता आसतलो, वचायना आसतलो चुकून एक दीस. आमी IMAक म्हटलां की तेंच्यांनी फोन करून चवकशी करची. तांच्याय कडल्यान कदाचित फोन वचना आसतलो. जे पेशंट पॉझिटीव आसात ताची लिस्ट तुमकां डायरेक्ट तुमचो जो हेल्थ ऑफिसर आसा तो डायरेक्टली तुमकां एवेलेबल करून दितलो. तुमी तेज्या कडेन मागात. आतां तें कांय उरूंक ना की आमकां तेंचो सेक्रेसी बाळगपाक जाय, हें ना. आमकां तांकां सपोर्ट दिवपाक जाय, आमकां तांकां आधार दिवपाक जाय. ताच्या खातीर ती लिस्ट हर एक हेल्थ ऑफिसर तुमच्या कडेन शेअर करीत आसा. ती लिस्ट घेयात. डेली कोणाक तरी आपल्या वार्डात कितले लोक आसा प्रत्येक पंचान जरी जबाबदारी घेतली जाल्यार सुद्दां म्हाका दिसता सगळे पंच आमी तेंच्या कडेन उलोवपाक शकतले. अदरवायज सरपंच म्हणून इनिशिएटिव्स घेवन म्हाज्या पंचायतीन जर 100 जाण आसा निदान तलाटी, सेक्रेटरी, पंचायतींतलो क्लार्क तेच्या कडेन एकदां उलोवपाक लाय. ताका होम आयसोलेशनचो किट म्हणजेच वखदां मेळ्ळी काय ना ही पयली गजाल. आमचो SOP चार्ट जो हांवें आत्तां सांगला तो तेज्या पर्यंत पावलो काय ना. ओके, जर ताका टेम्परेचर येता
आनी तेजो ऑक्सिजन लेवल कमी जाता जाल्यार ताका हॉस्पिटलायज करात, जाता तितके बेगीन हॉस्पिटलायज करात, नियर बाय हॉस्पिटलांत पयलीं व्हरात आनी फुडें तेजी काळजी जी आसा ही तुमी घेवपाचो प्रयत्न करात. चुकून कोणाचें आमी म्हणटा की हर्स वॅन आमी फ्री ऑफ कॉस्ट ही गोवा मेडिकल कॉलेज आनी ज्या ज्या हॉस्पिटल्स सावथ गोंयचे हॉस्पिटल हांगा हर्स वॅन फ्री ऑफ कॉस्ट एवेलेबल केल्या. कोणाकूच पेड करून व्हरपाची गरज ना. आमी पळयलें की तांकां मेल्या उपरांत जर खूब पयशे फारीक करचे पडले त्या खातीर हर्स वॅनी आमी थंय एवेलेबल करून दिल्या. त्या फ्री ऑफ कॉस्ट हर्स वॅनींतल्यान तेंची बॉडी तांच्या क्रिमेटोरियमा पर्यंत पावता काय ना हेंय फेसिलिटेट करात. तांकां वेवस्थीत रित्या जर फेसिलिटेशन केलें जाल्यारूय बी म्हाका दिसता बऱ्या पद्दतीची मदत ही तांकां जावपाक शकतली. त्या खातीर तें करात. आनी इतकें जर जालें जाल्यार म्हाका दिसता सरकाराच्या वतीन जें आमी म्हणटा की डायरेक्ट मदत तेंच्या पर्यंत पावपाक जाय ही जावपाक शकता. अशा पद्दतीचें म्हाका दिसता पंचायत लेवलाचेर आमी सगळे जाण हे बऱ्या पद्दतीची मदत करपाक शकतले. दुसरें फक्त हांव म्हाजो विशय सोंपयता. मागीर एक दोग चूग जाणां कोणाकूय एखादे विशय मांडपा खातीर दियात. एक पेज दिल्लें तुमकां काल. फक्त उरलो एक स्वयंपूर्ण गोवा हो जो फाटल्या फक्त शेनवारा आमचे स्वयंपूर्ण मित्र तुमच्या पर्यंत पावूंक ना. फक्त आमी हे फक्त फाटल्या शेनवारा ह्याय शेनवारा परत तांकां म्हटल्यार वचूं नाका म्हणून, कारण सद्याक खूब मोठ्या प्रमाणांत कोरोनाचो लोकां मदीं पावल्लो आसा त्या खातीर ह्याय शेनवारा ते पावचे ना. बट एक गजाल हांव मुद्दामून सांगता, आमी गोवा एट 60 हें मनयता आसतना दर पंचायतीक सांगलां की आमी 50 lakhs रुपीज पर्यंत तुमकां दिवपाक शकता. ते तुमी तुमचो प्रोजेक्ट आयडेंटिफाय करात, नॉट वन प्रोजेक्ट. तुमी 50 लाखाचे जरी 5 प्रोजेक्ट म्हणून कोणाक क्रिमिटोरियम 5 लाखाची बांदपाची आसा, कोणाक बस शेड 5 लाखाची बांदपाची आसा, अशे बारीक बारीक प्रोजेक्ट जे लोक उपयोगी प्रोजेक्ट आसात. हे लोक उपयोगी प्रोजेक्ट खंयचे ते आयडेंटिफाय करात. आमकां एकूच प्रोजेक्ट 50 लाखाचो बांदपाक जाय अशें ना. खंयची तरी पंचायत रिनोवेशन आसतली, पंचायतीचें पेंटींग आसतलें, अशें सुद्दां प्रोजेक्ट जावं शकता. 5-6 प्रोजेक्ट जावपाक शकता. आयडेंटिफाय करात, स्वयंपूर्ण मित्रा कडेन उलयात, तेणी रिकमेंडेशन करपाची गरज आसा. कारण आमी प्रत्येक फावटी पळयल्लें, कारण आमी प्रोजेक्ट म्हणून पयशे थंय डेपोजीट करचे ना. आमकां ते प्रोजेक्ट 19 डिसेंबर 2021 पयलीं हे कंप्लीट करपाचें आसा. ल्हान ल्हान प्रोजेक्ट, लोक उपयोगी प्रोजेक्ट हे अशे प्रोजेक्ट जावचे तांची लिस्ट तुमी फायनलायज करात आनी ते स्वयंपूर्ण मित्रां कडल्यान एकदां आयडेंटिफायड करून एकदां सर्टिफायड करून घेयात आनी ते प्रोजेक्ट तुमच्या डायरेक्टर पंचायतीक धाडात. डायरेक्टर पंचायत डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशना कडल्यान सँक्शन करून घेतले आनी ते तुमच्या पर्यंत पावयतले. आमी स्वयंपूर्ण गोंया खातीर जे प्रायजीस म्हटल्या ती प्रायजीसूय दितले. कोविडांतल्या काळांत सुद्दां तुमचें काम जें प्रॅक्टिकली काम आसा हें काम चालू दवरप हें गरजेचें आसा. त्या खातीर इनोवेटीव पद्दतीन म्हणजे गार्बेज ट्रिटमेंट आसतली, गार्बेज मॅनेजमेंट आसतलें, ही कामां तुमचे कडल्यान खूब बऱ्या पद्दतीन जावची. आनी आमी जे कॉम्पिटिशनान आमी डायरेक्टर पंचायत थोड्या दिसा भितर म्हणजे तुमचे ग्रूप करून खंयच्या ग्रुपान आमी कशा पद्दतीन प्रायजीस दिवपाचे आसा ती प्रायजीस ते अनावन्स करतली. फक्त ह्या कोविडांतल्या काळांत तें उरलां. कोस्टल पंचायत किंवा तुमची A-B-C ग्रामपंचायती येता त्या पंचायतीन आमचो पंचायत मिनिस्टरान वेगवेगळ्या पद्दतीच्यो इनिशिएटिव्ज तुमच्या थंय घेतल्या. थोड्या दिसांच्या भितर तो नंबरांचो विशय आसा, तोय नंबरांचो विशय आमी घेवपाचे आसा. आमकां स्ट्रीमलायन करून लोक उपयोगी आमी जितकी कामां करपाक शकता पंचायत लेवल पर्यंत ती कामां करतले. फक्त हांव मुद्दामून एक गजाल सांगता की खंयच्याच सरकारी प्रोजेक्टाक हर्डल करूं नाकात. म्हजें स्पश्ट मत आसा, सरकारी प्रोजेक्ट इन्फ्रास्ट्रक्चर कंप्लीट जावन खुबश्या ग्रामपंचायतींनी पडून आसात. ते तुमी लक्ष दिवचें पडटलें. तुमच्या ग्रामपंचायतींत गव्हर्मेंट बिल्डिंग्यो जर पडून आसात, पडीक आसात, म्हणजे गेली 10 वर्सां 15 वर्सां सरकारी इमारत, तशेंच कदाचित सरकारच्या खंयच्या तरी खात्याच्या ते लक्षान येवंक ना. ती बिल्डींग ही कशा पद्दतीन आमी युटिलायज करतले, कशा पद्दतीन आमी इन यूज हाडपाक शकता. इवन दो आमी पंचायतीक दिवपाची आमची तयारी आसा. हांव कळपाक जाय म्हणून तुमकां फक्त सांगता, म्हाजी खुद्द ग्रामपंचायत पाळी ग्रामपंचायत, ज्या पाळी ग्रामपंचायतीन इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे क्वॉर्टर्स 8 क्वॉर्टर्स गेली 20-22 वर्सां पडून आशिल्ले. आमी ते 8 क्वॉर्टर्स भितरलो एक क्वॉर्टर्स आमी आमचे रुरल मेडिकल डिस्पेन्सरी ही सुरू केली. तो आयज फूल फ्लेज रुरल मेडिकल डिस्पेन्सरी चलता. एका क्वॉर्टर्सान हांवें म्हाजें स्वताचें MLA ऑफीस हे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटा कडल्यान परमिशन घेवन सुरू केलां. दुसऱ्या क्वॉर्टर्सान आमची पंचायत बिल्डींग ही कंप्लिटली डेमोलिश जावपाक गेली. ती पंचायत बिल्डींग आमी सुरू करता आनी ती जातली.
तिसऱ्या क्वॉर्टर्सान आमी बायोडायवर्सिटीचो प्रोसेसिंग सेंटर जे आमी पाळये ग्रामपंचायतीन सुरू केला. ग्रामपंचायत सुर्ला पाळी वेग ह्या सगळ्या उसगांव ह्या लोकां खातीर बायोडायवर्सिटीचें सेंटर विट इज अ फूड प्रोसेसिंग सेंटर हें थंयसर आमी सुरू केलां. आमी 5व्या क्वॉर्टर्सान आमची अंगणवाडी ही सुरू करता. 6व्या क्वॉर्टर्सान आमी थंयसर जीम सुरू केल्लो आहा. हांवें फक्त कळपा खातीर तुमकां सांगता, लायब्ररी सुरू करूं येता, उमेद सेंटर सुरू करूं येता. तुमच्या जागेत ज्यो ज्यो बिल्डिंग्यो अनयुज्ड आसा त्यो बिल्डिंग्यो तुमी इन युजान हाडच्यो अशें म्हाका दिसता. आमी 2 कामां नरेगाच्या अंडर तुमी खूब जाणांक रजिस्टर्ड करून घेयात. आमी ह्या फावटीचे हांवें PWD, WRD आनी जर शक्य जाल्यार इलेक्ट्रिसिटी हांकां सांगलां की नरेगाच्या वर्करांक आमकां काम दिवपाक जाय. आमी जें काम आमी टेंडर करून भायर दिताले म्हणजे क्लिनींग ऑफ नालाज म्हणजे परत आमी ज्यो झाडां क्लीन करप रस्त्या सायडीकची ही सगळीं कामां आमी नरेगाच्या वर्करांक दिवपाचो विचार आहा. फाटले फावटी जशें म्हणजे RDA आनी WRD हे कंबायन येवन 2.5 कोटी रुपया आमी मेणकुरे आसतले किंवा हेवटेन सावथांतल्यो आमच्यो काही पंचायती आसतल्यो 2.5 कोटी रुपया नरेगाच्या वर्करांक ज्या पद्दतीन आमी तांकां काम दिलें तशेंच काम आमी मॅक्झिमम ग्रामपंचायतींक दिवपाचो आमचो प्रयत्न आसा. त्या खातीर तुमी म्हणजे तुमचे नरेगांतले वर्कर खूब मोठ्या प्रमाणांत तुमी आजुनूय बी तुमच्या कडेन वाडयात. तुमचे जे जे आमकां नरेगा RDAच्या अंडर तुमी प्रोजेक्ट धाडपाक शकता ते धाडात. म्हाका खबर आसा तुमचो GI फंड आनी बाकीचो तुमचो थोड्यांक IDC लागता. त्या IDCतलो जो फंड आमी थोड्या दिसाच्या भितर खूब दीस हे कोविडा खातीर ते उरलां. IDCच्या विशयी तुमचे जे हावस टॅक्स उरला ते हावस टॅक्स आमी तुमकां दिता. GI फंडाचो डिफरन्सूय आमच्या पंचायत मिनिस्ट्रान बरेचशे GI फंड्स दिवपा खातीर सुरू केल्या. अशे तुमचे विविध विशय पंचायतीचे आमचे सोडपाचे सगळें आसा. बट एट प्रेझेंट प्रायोरिटी इज द कोवीड मॅनेजमेंट ही प्रायोरिटी आसा. कोवीड मॅनेजमेंट ही प्रायोरिटी लक्षांत घेवन तुमी सगळे जाण ह्या कोविडांतल्या महामारीच्या युद्धात आयज पर्यंत फ्रंटलायन वर्कर म्हणून तुमी सगळ्यांनी काम केलां. त्याच पद्दतीचे फ्रंटलायन वर्कर म्हणून तुमी आनीक थोडे दीस काम करतले. निश्चितच हे पीक लेवलाचेर पावला. तो कर्व डावन करपा खातीर स्लो डावन करपा खातीर तुमी सगळे जाण हे खूब मोठ्या प्रमाणांत आमकां सहकार्य करतले. गोंय स्वयंपूर्ण करपाक जाय हो संकल्प 2 ऑक्टोबर 2020 ह्या दिसा हांवें केला आनी म्हाका निश्चितच खात्री आहा 19 डिसेंबर 2021 पर्यंत स्वयंपूर्ण गोंयच्यो विविध संकल्पना 10 पॅरामिटर जे दिल्या आमी BLOकूय कामाक लायला. तुमी सगळ्यांनी आमच्या स्वयंपूर्ण मित्रांक जर मदत केली जाल्यार निश्चितच रित्या हांव परत सांगता म्हणजे आमी जशे तुमच्या गांवांत आसतले डिजाबल्ड मनीस आसतले, किसान आसतले, नुस्तेकार आसतले, दूदकार आसतले, ह्या सगळ्या जाणांक हांव मुद्दामून तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता 100% लोकांक किसान क्रेडीट कार्ड, किसान कार्ड, सॉयल हेल्थ कार्ड हें दिवपाचो आमचो प्रयत्न आसा. तुमी जर इनिशिएटिव्ज घेतली 100% लोकांक तुमी इन्शुरन्स जो आसा हो दिवपाक शकता. सगळ्यो नॅशनलायज बँक्यो तयार आसा विथ मिनिमम हे 100% डिजाबल्ड मनशांक आमी तांकां लागपी व्हीलचॅरा पासून तांकां बॅड पर्यंत म्हणजे एका इंडिविज्युअल मनशाक आमकां 2.5 लाख रुपया जरी खर्च करचे पडले जाल्यारूय आमची तयारी आहा. बट तुमचें सहकार्य जाय म्हणजे सोशल वेलफेअर डिपार्टमेंट जावं, एग्रीकल्चर डिपार्टमेंट जावं, वेटरनरी डिपार्टमेंट जावं आनी गोवा स्वयंपूर्ण करपा खातीर तुमचो सगळ्यांचो सहकार्य हो खूब मोठ्या प्रमाणांत आमकां लाभोंक शकता. त्याती ज्यो विविध नवीन आयडियाज म्हणजे पंचायत मेंबर आनी जिल्हा पंचायत मेंबर हे जर सगळे जाण एकत्र रित्या आयले जाल्यार निश्चितच म्हाका खूब खोस भोगता. हांव मुद्दामून म्हणजे आमचो तो वरद सामंत नांवाचो भुरगो जो दाबाळी पंचायतींत आपल्या शेतांत 50,000 स्क्वेअर मिटराच्या शेतांत एका वर्साक जर 35 लाख रुपया जोडपाक शकता आसत जाल्यार इट इज पॉसिबल आसा. पुराय गोंयांत अशी सुपीक जमीन आसा. हांव वरद सामंताचें नांव मुद्दामून घेता कारण तेज्या फार्माचेर हांव स्वता गेलां आनी हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन एकाच वर्सान ताका 70 लाख रुपया फारीकूय केल्या. ही हांव स्टोरी सांगना, दीस इज रियलिटी सांगता. म्हणून आमी मोटिवेट करचें पडटलें वेगवेगळ्या भुरग्यांक. जर आमी आमी सगळे जाण लिडर आसा आनी आमी जेन्ना लिडर आहा तेन्ना आमी म्हाका दिसता सोशियल लिडर किंवा बिजनस लिडर किंवा एग्रीकल्चर लिडर्स तयार करपाचें काम आमचें आसा. आनी निश्चितच
ते लिडर जर आमी गोंयांत तयार जर करपाक शकले जाल्यार गोंय स्वयंपूर्ण जावपाक चड वेळ लागचो ना. आमी गोंय कोरोना मुक्तय करुया आनी कोरोना मुक्त करपाक तुमी सगळे जाण आमकां मोठें सहकार्य करतले, स्वयंपूर्ण गोंय करपाक सहकार्य करतले हेजी हांव आशा बाळगतां आनी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करता. देव बरें करूं. डायरेक्टर पंचायत अनम्यूट करून कोणाक जर एखादे दुसरो प्रश्न आसत जाल्यार तांकां हात वयर पयलीं करपाक लाय आनी तेज्या उपरांत एक 4-5 प्रश्न आमी घेवपाक काय हरकत ना. Thank you, sir, for your positive message. We have received lots of questions and queries. However, due to time constraint, we have shortlisted the speakers. Now I request from the Aಧ್ಯksha Shri Kasif coordinators to address any doubt or difficulty which you have. कार्तिक उलय साहेब गुड आफ्टरनून. हॅलो उलय येता. गुड आफ्टरनून साहेब कितें आहा हें सांग तुमी एज पर द गव्हर्नमेंट गायडलायन हांव कोविडा खातीर काम करता गांवांनी भोंवता. काल पासून हांवें थोड्यांक कोविड शिल्ड दिवपा खातीर हांवें म्हाजे पर्सनली हांव ड्रायव्ह करून गाडी घेवन गेल्लो जाल्यार मातशें डायरेक्ट प्रश्न विचार. 18 वर्साचे भुरगे जे आहा ते तेंची फॅमिली म्हाका विचारताले की जे वॅक्सिन आमचे 1 मेक स्टार्ट जातले ते वॅक्सिन घेवपा खातीर डायरेक्ट फर्स्ट कम फर्स्ट सर्व आसतले का रजिस्ट्रेशन करचें पडटलें. कार्तिक म्हाका प्रश्न कळ्ळो. हांव सगळ्यांक इन जनरल कळपाक जाय म्हणून सांगता. प्रत्येक भुरग्यांक सांगात आनी सांगात गडबड करूं नाकात. गव्हर्मेंट टोटली गायडलायन जी आसा ह्या बाबतींत ती डिक्लेअर्ड करतली. गायडलायन कितें आहा ती म्हणजे प्रायर रजिस्ट्रेशन आसतलें काय PHCचेर वचपाचें. आमी 5 लाख डोसीस सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणा हाच्या कडेन मागला, अजून येवंक ना. आमी ते 2-3 दीस पयलीं हेजी गायडलायन डिक्लेअर करतले. आमच्या जशे डोसीस आमच्या हातांत मेळ्ळे तशी पुराय गायडलायन डिक्लेअर जातली. आमकां सगळ्या जाणांक वॅक्सिनेशन दिवपाक जाय. वेगळे आनी वेवस्थीत रित्या वॅक्सिनेशन कॅम्प लागतले. ताका जोडून आतां तुमी जे सगळ्यांनी वॅक्सिनेशन कॅम्प 148 जाग्याचेर घेतल्या तो दुसरो डोस हो त्याच कॅम्पान थंयसरूच जातलो, तेन्नाच मेळटलो. त्या खातीर तुमी सगळ्यांनी सहकार्य जशें केल्लें त्याच पद्दतीन सहकार्य करचें. तुमच्या सहकार्यान उरलेल्यांकूय बी गोंयांत वॅक्सिनेशन जाता तितके बेगीन करुया. ओके. शॉर्टकट. हॅलो सर. हय 60 years सांग कार्तिक. शॉर्टकट. 60 years गोवा लिबरेशन आमी सध्या पदार्पणान आहा सादर करून जाल्ल्या. जे तुमी फंड सांगला साहेब आमकां पंचायतीक दिता ते आमकां जिल्ल्या खातीर आमी थोडी आमकां प्रपोजलां येयल्लेली आहा. तो फंड आमकां तुमी थोडो दिवचो आहा आमची मागणी. ठीक आहे. जिल्हा पंचायतीच्या वतीनूय तसोच तुमचो प्रपोजल हो तुमी आमी फंड कितलो दिवपाचो ठरयता, पण तुमचो मिनिमम कितें प्रोजेक्ट आहा हो प्रोजेक्ट आमच्या कडेन धाडात, ताजो आमी विचार करता. डायरेक्टर आनी कोणी प्रश्न लिखीत रुपान धाडले आसत जाल्यारूय तुमी घेवं येता. पंचायत खंयची रे हात दाखयता तो. Request our South Asia, Suvarna technical to pose a question. गुरदोलीम न्ही ती. सुवर्णा सांग. ताज्या उपरांत मागीर गिरदोलीम. सर कितें आसा की तुमी आज गव्हर्नमेंट हॉस्पिटलांनी सगळ्यांसाठी व्यवस्थीत दिल्या आनी आमचे प्रायव्हेट हॉस्पिटलांनी जे रेट कमी केला त्या बद्दल तुमच्या आनी तुमच्या सगळ्या टिमीचें हांव अभिनंदन करता. पूण सर कशें आसा की कोरोना खूब वाडिल्लो आसा आनी वाडिल्ल्या कारणान सगळ्यांकूच गव्हर्नमेंट हॉस्पिटलान येवपाक अशें दिना आनी मिडल क्लास लोक आसा ताका प्रायव्हेट हॉस्पिटलांनी वचप तितलें शक्य जायना. ताका लागून आमचे DTSS स्कीम आसा त्या स्किमी अंतर्गत सुवर्णा कळ्ळें. ताजो विचार करता. डेफिनेटली तेजें डिक्लेरेशन जातलें. सांग. प्रायव्हेट जो जॉब करता 17 दीस बरे रावचे पडटा. रात्री 14 दीस आयसोलेशनान आसल्या कारणान ताचे कडेन इन्कम आसना कमी जाता. ताका लागून खुबशे जाण आसा ते आपल्या सुरवातेक सिम्पटम्स लिपयतात आनी कामाक वतात आनी पगार मेळना. त्या खातीर आमी जेका कोरोना जाता ताका आमी प्रायव्हेट सगळ्यांक एक काडपाक जाय की तांकां
पेमेंट दिवचो जेणेकरून पेमेंट मेळटा म्हणटकच ती घरा रावतली. आपल्याक ते सिम्पटम्स आसतना सुद्दां विचार करता सुवर्णा कळ्ळें विचार करता तुझ्या दोनूय गजालीचो कटाक्षान विचार केलो वयतलो. गिरदोलीम पंचायत अनम्यूट करून उलय, मास्क काढून उलय, कळचें ना. अनम्यूट कर, अनम्यूट बटन दाम तुझो, गिरदोलीट बटन दाम. अनम्यूट जावंक ना तूं अजून. हा उलय जालो आता. बंद करा, बाकीचे सगळे म्यूट करात. तू अनम्यूट कर परत गिरजलीम. तू तुझे दोन डिव्हाइस दुसरा मोबाईल घेऊन ताका भायर काढ. एकाच तुम्ही दोग जाण बसतात, दुसऱ्या काढतात. भायर काढ. आता उलय. उलय डायरेक्ट सांग. Which we are not getting reported, the Panchayat is not aware of it, but we get it now after a lot of time, after 3 days, 4 days. So I would request the authority to kindly inform us of the COVID positive patients in our jurisdiction of village Panchayat. We can get the data, is there any way we can get the data? I contacted our health officer, they said that they cannot provide me that. हेल्थ ऑफिसर तुमका डेटा दिना अशें म्हणना तुझें? Puttori Health Center, the government official was there. I can't by name, but he said that he cannot give because they don't have the right to give us the data. Already I had given instruction to them. आयच्यान दिताले तुम्ही मागात. डायरेक्टर Next is Santosh Mahadev Bali, Village Panchayat Tande Hasapur. संतोष उलय. उलय उलय संतोष बेगीन. हे 12:30 सांगलेची प्रेस. आमकां हांगा लागसार मोपा एअरपोर्ट आसा. हॅलो सर, मोपा एअरपोर्ट आमकां लागीं एअरपोर्टाचेर खूब कामगार आहात. ते कामगारां खातीर वॅक्सिनेची सोय कितें केली ना ती करपाची. तेका लागून ते कामगार सगळे फिरतात आनी आमचे एरियेक तेका लागून पेशंट वाडतात वॅक्सिनाचे. तेजेर मातशें तुमी वॅक्सिनाचेर हे करपाचे कामगारांचेर एअरपोर्ट आनी आयुष हॉस्पिटलाचेर कामगार लोक खूब आसात. बाकी आमच्या पंचायतीन वॅक्सिन वेवस्थीत मेळटा लोकांक आमी अवेरनेस करीत आहात आनी लोक वॅक्सिनाक घेवपाक वयतात. मातशे रिपोर्ट तेंचे बेगीन मेळनात तेजी मातशें खबरदारी घेवपाची. जो रिपोर्ट एक म्हणजे पयलो तुमी टेस्टिंग करता तेजे रिपोर्ट्स पयलीं 5-5 दीस मेळनासले, बट फाल्यांच्यान ते अल्टरनेट डे मेळटले हाजी वेवस्था केल्या. रिगार्डींग द वॅक्सिनेशन ऑफ द लेबर आमी कन्सर्न कॉन्ट्रॅक्टराक धरून तांचेंय वॅक्सिनेशन करतले. बट आतां पर्यंत तुमी सेपरेशन जें आसा लेबर आनी लोकल्स हांच्या मदीं थोडेशें मिक्सअप कमी जावपाचें तितकें पळयात, जेणे करून आमकां सगळ्यांच्या मदीं जो मिक्स जाता म्हणटा पळय तशें न जालें जाल्यार मातशें बरें पडटलें. तितकी काळजी घेयात. मातशें आमकां बरें येतलें. अच्छा, काळजी घेवपा लावया तरी. Next is VP Bogmalo. पीपी बगमालो अनम्यूट कर आणि उलय. डायरेक्टर द लाईन इन नेक्स्ट. Next is Prashant Marathe, VP Nagargaon. प्रशांत
प्रशांत अनम्यूट कर. प्रशांत. डायरेक्टर ना तोय लायनीर ना. एंड कर. एकच परत एकदा हांव सोंपयता आसतना आनी एक गजाल मुद्दामून सांगता की आमकां हांवें जे कोविडाचे SOP सांगल्या आनी काही डिक्लरेशन्स गव्हर्मेंटा कडल्यान जातल्यो तेजें पालन जर आमी सारकें करीत जाल्यार ही चेन आमी ब्रेक करपाक शकतले. बट मॅक्झिमम प्रत्येकान आपल्या पंचायतीन कोवीड डेथ कशी जावची ना हाजेर जर भर दिलो म्हणजे प्री ट्रिटमेंट आनी प्री टेस्टिंग. आमी कॉम्प्लिकेशन जाल्या उपरांत कांयच करूं शकना. एकट्याक कोवीड जावन जर ताका कॉम्प्लिकेशन जावन हॉस्पिटलान व्हरचो पडलो न्ही तें आमच्या हातान ना. हॉस्पिटलान व्हरच्या पयलीं म्हणजे जाका प्री टेस्टिंग आनी प्री ट्रिटमेंट ह्यो दोन गजालीचेर आमी भर दिवया. आमी फोकस करुया. निश्चितच कोविडांतली डेथ ही जिल्हा पंचायत सदस्य पंचायत सरपंच हे आपल्या पंचायतीन कशीच जावची न्ही म्हणजे हॉस्पिटलायज कोणाक जावचो पडचो न्हू हाज्या खातीर जी प्रिकॉशन्स आसा पळय न्ही हाजेर परत परत उलोवया. चडांत चड लोकां कडेन उलोवया. चडांत चड लोकां पर्यंत मॅसेज दिवया. हेजो अवेरनेस खूब मोठ्या प्रमाणात करुया. आमी ह्या कोविडांतल्या महामारीचेर मात करपाक तुमचे सगळ्यांचे सहकार्य सरकाराक जाय हाजी रिक्वेस्ट करता आनी तुमकां सगळ्या जाणांक देव बरें करूं म्हणटा. डायरेक्टर वोट ऑफ थँक्स. अनम्यूट कर. अनम्यूट कर. डायरेक्टर अनम्यूट कर. उलय आता. Yeah. On behalf of Government of Goa, Directorate of Panchayat, I thank our Honorable CM, Honorable Minister for Panchayat, our Secretary Panchayat, and all the participants for attending today's virtual online meet. Thank you, sir.